नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 26 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2023 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागात हलका मध्यम तर काही भागामध्ये गारपीटची शक्यता देखील आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला ते जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी मागील 24 तासांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली, तर काही भागात मध्यम हलका तर काही भागामध्ये जोरदार वादळी पाऊस मागील 24 तासांमध्ये बघायला मिळाला। तर 26 आणि 27 नोव्हेंबर याही तारखेला अर्थात पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा जोर, मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच वादळी वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण गुजरात या भागामध्ये सध्या वाऱ्याची चक्रवात स्थिती निर्माण झाली आहे आणि या चक्रवात स्थितीमुळे पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज 26 आणि 27 नोव्हेंबर या तारखेला बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर हा पुढील 48 तासात कमी असून ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा केरळ, कर्नाटक, गोवा या भागात राहील। तमिळनाडू, तेलंगणा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक राज्यात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर आंध्र प्रदेशाचा पश्चिम आणि उत्तर परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून इतर भागात हलक्या सरींचा अंदाज राहील। विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम, भुवनेश्वर इकडे ढगाळ चित्रण ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा पुढील 48 तासांमध्ये बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्रामध्ये दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर विदर्भ इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज पुढील 48 तासांमध्ये बघायला मिळणार आहे। सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 48 तासात पावसाचा अंदाजा सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीचा परिसर, मापासा, पारसेम, ओरोस इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। महापण, कुडल, वेंगुळा इथे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, तामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटूर, गुंजी आसपासचा परिसर, गवाली या भागात मध्यम हलका पाऊस राहील। बेळगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। गोवा राज्याकडे पुढील 48 तासात मडगाव, कुचकुडे, तिक्सा, अलगोटे, पणजी, मापासा, पारसेम इथे जोरदार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात मध्यम हलका पाऊस राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागात कडेगाव, पटेगाव, बैगणी, पैपकासल, पोंडा, राधानगरी मध्यम हलका पाऊस या भागात पुढील 48 तासात राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या बहुतांश ठिकाणी राहील। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इथे जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे। राजापूर, रेपटणलाई मध्यम स्वरूपात राहील। लांजा, बेलकर, सकरप्पा, संगमेश्वर, माखनजन इथे जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकुडलाई जोरदार स्वरूपात राहील। ज्योतिबील, किनीकोडाली इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी असून परोळा, कोल्हापूर, संगरोळ मध्यम पावसाचा अंदाज राहील। इस्बुर्ली, कागल, बिद्री, मुरगुड, गारगोटी, कापसी हलका पाऊस असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। खारेपटण, गगनबावडा मध्यम हलका पाऊस या भागात राहील। तसेच दक्षिण भागामध्ये अजरा, नैसाळी, अडदाला मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगीला जोरदार स्वरूपात राहील। कुरणवाडी, सांकेश्वरा, मालजाटी इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। निपाणी, जैनवाडी, कागल, कोल्हापूर, इचलकरंजी जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील।
सल्लागा, शिरगोफी, कुडाची, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। दक्षिण पूर्व भागामध्ये दागलपूर, बिलरचत, कानामडी, जळकाटी, किरंगी, अतनी, अडाली, तेलसंग या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, चिंके, सांगोळे इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आटपाडी, दिघाची, पंढरपूर, बालवानी, बेलापूर, अकलूज, मालसरस, बराड, शिंगणापूर या भागात जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। मंगळवेढा, मारवाडे इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। जबरदस्त पावसाची शक्यता कुरोळ, बिलाटी, सोलापूर, जामगाव, मंगरोळी, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर आसपासचा परिसर, अलूर, तुगाव, नंदुर्ग, होर्डी या भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। विजांच्या कडकडाटासह राहील। उत्तर भागात वडोला, तांदवाडी, वैरभंग, पाणेगाव, बारशिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोल, अंगार, शेतपल, करकम, बेमले, टेंभुर्णी, वांगी, केरंग, खोंडेस, सेल्सियस, करमाळा, बिगवन या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। बारामती, लुसुंबई इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे पुढील 48 तासात बराड, शिंगणापूर, फलटण, लाटे, नांदल, लोणाद, खंडाळा, वाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा, देवरा, मोलदिक्सल, निंदाल, देहवाडी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। पुसेवली, मायनी, विटा, कराड, कडेगाव, नरसिंहपूर, रामपूर, पलूस, सासगाव इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। मेढा, ओडाले मध्यम पावसाचा अंदाज आहे। कोयना, पटण, अरळ, अरवाडे, सरवाट व चोटोफोड, सागदेव जोरदार पावसाचा अंदाज राहील। माकंजन, सरवडा, मारगाव, तांबे, दहागाव, केट, सागदेव, घोगरी, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, वर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। पाचवांडई, कलसी, श्रीवर्धन, देवेगरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा व्याले, सोनापूर, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबेकळवन जोरदार पावसाचा अंदाजा पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील। दक्षिण भागामध्ये भोर, शिरोळ, मारगाव, जेजुरी आसपासचा परिसर, सासवड, केटवले इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिवपूर, दायरी, पुणे, वाघोली, पुनावले तसेच चाकण, शिंदे, कसमतलाई जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। तसेच शिक्रापूर, भांबर्डे, मठ, नार्वे, शिरूर, बोरी, कडेगाव, दोन इथे जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मनसर, वाडा, मध, जुन्नर, ओतूर, आले, आणे, घारगाव, मांडवे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे आले, आणे, आळकुटी, टाकळडोकेश्वर, पारणे, सुपे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिणेकडे जोर वाढलेला असून राळीगाव, सुरेगाव, मिरजगाव, जामखेड, काडा, आष्टी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। अहमदनगर, कुडगाव, धनगरवाडी, वांबोरी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। भगूर, पाथर्डीला जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। गोडेगाव, पन्हास, नेवासा, तिवळी, प्रवारा तसेच श्रीरामपूर मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील। राऊरी, तिवळी, प्रवारा, आश्वी, लोणी, संगमनेर, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेण, शिरोळ, खोपोली, कसमतलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 48 तासात विजांच्या कडकडाटासह राहील। कर्जत, कुसट, नरेल, नवी मुंबई, पनवेललाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। मुंबई, उरण, क्रिसिवाडा, ओंबाडी, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण, डोंबली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। खडवाली इथे मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। वसई, विरार, सपाले, गोडमाल, वाडा, परळी, इगतपुरी, खर्डी, वैशाला जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। मन्नोर, पालघर, कुडण, जव्हार, मोखाडा, हिरापाडा, कासाकरोड मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील। मोखाडा, त्र्यंबक, मुंडगाव, वडीवारे, तिरडे, डुबरे, पांडुर्ली, शमशेरपूर, अकोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे नाशिक, देवळी, सिन्नर, निमगाव, सिन्नर तसेच ओझर, जोपूल, लासलगाव, पाटोदा, कोपरगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। मणी, डोडांबे, चांदवडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। ओझर, कळवण, देवळा इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मनमाड, नांदगाव, मालगाव, नांद्राणे, मालेगाव, अंजंग जोरदार पावसाचा अंदाज राहील। ताराबाद, औटी, नामपूर, न्यू शेवडी तसेच कुसुंबे, साक्री, ब्याड, पिंपळनेर, चोरवड इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। नागपूर, अंमली, कोकसाने, पाणेगाव, टिटाणे, दिवी, दोसाने, रणाला, नंदुरबार तसेच बोरचाक इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज नंदुरबार जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील। खरपाली, शहादा, तलोडा, अक्कलकोवा जोरदार पावसाचा अंदाज आहे।
धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये शहादा, असोल, मालगाव, मुडकी, सांगवी, सुले, शिरपूर तसेच जैतपूर, गोडी, साले मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळू शकतो। चिमटाणे, नांद्राणे, धुळे, अंजंग, अरबी, बोखरूड, परोळा इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चोपडा, आडगाव, वीरापुरा, यावल, वाजेपूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। धरणगाव, रंडळ, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, जामनेर, बडगाव, पाचोरा या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव, साईगवन, कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री, विरमगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। पश्चिम भागात तलवड, ममदापूर मध्यम पावसाचा अंदाज राहील। अळगुपा, देवगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, चरणसी, पिंपरी, लिंबेजळगाव, गंगापूर, धाकेपाल, देगवणे, पैठण इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा पुढील 48 तासात राहील। अमरापूर, माका, घोडेगाव, बगूर, पाथर्डी, भालमटाकली जोरदार पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशिगाव, छोटा, तानवाडी, पानवाडी, काचूड, पाचोड, कोल्हापांगरी मध्यम स्वरूपात राहील। उत्तरेकडे जोर वाढलेला असून जालना, देऊळगाव राजा, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा पुढील 48 तासात राहील। बीड जिल्ह्याकडे बीड, गेवराई, उमापूर, करिकम, बीड मध्यम पावसाचा अंदाज राहील। मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शेसर, सोनपेठलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। यलम, चौसाला, धारूरकेज, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये कळंमाथा, तारकेट, बुमलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली, बैरबंग, पाणेगाव, बार्शी, ओढला, नळदुर्ग, होर्टी तसेच तांदूळवाडी या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुरिओम, उमरगा, गोटाला, रुद्रवाडी आसपासचा परिसर, आळंदा, होंडाला मध्यम स्वरूपात राहील। लातूर जिल्ह्याकडे बाटनची किल्लारी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। खिंतोट, औसा, लातूर, रेणापूर, पोकडा, लातूर रोड, शिरंतपाल मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। औरत, शहाजानी, हलसी, भालकी, बीदर इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। उदगीर, मुरकी, उडमचूक, चोळकोट, मुखेड इथे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। देगलूर, रुद्रलाई मध्यम स्वरूपात राहील। परभणी जिल्ह्याकडे मोखेड, कवठा, नरशी, गंगाखेड, पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, मठ्ठा, परतूर, सेलू, आष्टी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदेड, वागला या जिल्ह्याकडे वसमत, पूर्णा, अद्रापूर, मुखेड, पेटुंबरी, खोंडलवाडी, धर्माबाद या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमसा, आडगाव, उमरखेड, ढाकणी, मोरचुंदी, किनवट, हिमायतनगर मध्यम स्वरूपात राहील। हिंगोली जिल्ह्यात जोर वाढलेला असून हिंगोली, औंध, कळमनुरी, इनापूर, महागाव, मावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्यात जबरदस्त पावसाचा अंदाजा वाशिम, रिथाट, मालेगाव, मरसूल, परतूर, मंगळूरपीर, कडसना, खेडा इथे जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, मेहकर इथे तुफान पावसाचा अंदाज आहे। घाटबोरी, कोदनापूर, अहमदपूर, चिखली, केलवड, बुलढाणा इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। खामगाव, शेवगाव, मलकापूर, तिघी, नांदुर्णा, पिंपरीगवली, मोठाला अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। अतिवृष्टीची शक्यता ही अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट, हिरवाखेड, आलेवाडी, जळगाव, जामोद, अंधुणा, पातोडा, खामगाव, शेवगाव या भागात राहील। अकोला, बोरगाव, मंजू, आळंदा, बाळापूर या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून मूर्तिजापूर, दर्यापूरलाही अतिवृष्टीचा अंदाज आहे। अंजनगाव, सोजी, अचलपूर, चांदूर बाजार, ब्राह्मणतळी, चिखलदरा, चिखलेडा, हरिसाल, धारणी या बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। असेगाव, बडनेरा, अमरावती, मोझारी, तळेगाव, आष्टी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे। चांदूर, धामणगाव, रेल्वे, फलगाव, पुलगाव, बाबुलगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। अरवी, तळेगाव, आष्टी, कर्जना, दुर्गवाडा, चळखेडा, वरुड, नरखेड, पांडोळा जोरदार पावसाचा अंदाज या भागात विजांच्या कडकडाटासह राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे नेर, लाडखेड, धारवा, यवतमाळ, कलाम, रुई, जवई, ध्यानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तसेच पांढरकवडा, घाटंजी, करंजी, पेंडारी, निमगुडा, अलिदाबाद मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील। देवळी, कोल्हापूरलाही पश्चिमेकडे जोरदार पावसाचा अंदाज असून इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे। वर्धा, जामनी, पुरीकोकटे, धोतीवाडा, कोडाली, काटोल, कर्जना, आरवी, वडोणा, लाडगड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे डोरली, कमेश्वर, उमरी, सावरनेर, पारशिवनी, वाघोली, कामठी, नागपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। हिंगणा
पाचगाव, बुटीपुरी, पुरीकोकटे, तुळजापूर मध्यम पावसाचा अंदाज आहे। भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्दी, चिखली, मौदा, धर्मापुरी, रामटेक मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। कंधारी, अकोला तसेच लगतपिसर, खरबसर जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिळा, सांगजरी, गोंदिया, गोरेगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील। लखनी, साकोली, अडाईल, गोथंग, उमरेड, पावनी मध्यम पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे दिगुरी, किमठी, मैदा, देसिंग, कुरखेडा, बालेटोला या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे। वलनी, सिंदवाई, राजोळी, मूलसावली, गडचिरोली मध्यम स्वरूपात राहील। धनोरा, मुरमगावलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर, बदलापूर, गजवाली, कुगस रोड हलक्या सरींचा अंदाज राहील। मोहली, कुटवाडा, चारगोबके, चिमूर, ब्रह्मपुरी इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।